पंढरीनाथ भगवान की जय। बापे ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बजरंगबली महापुर हनुमान की जय। गुरुवर्य यदुवन महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। इंद्रियाधिवासी जय पुरी आदिवासी एक माने करे आधारित पुरुषोत्तमासी अखंडता से सुख होए। महायोग पीते तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातु महेन्द्रे। सनागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। मनोजमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय। पवनदूत हनुमान की जय। पुण्य पावन पवित्र असणारी ही घोटाळा नगरी आणि मागे जवळपास 23-24 दिवसापासून अखंड अशा पद्धतीनं चालू असलेलं ज्ञानयज्ञ कसं तर सेवित महारथ वाटी तो अनेका घ्यारे होऊ नका रणगळे याने स्वतः सुद्धा त्या ठिकाणी असणारा रस घ्यायचा आणि इतरांना सुद्धा रस पाजण्याचं कार्य आमचे हरिभक्त पारायण माऊली महाराज भुते या ठिकाणी करतायत. आणि म्हणून सर्वप्रथम भगवंताच्या चरणावरती नतमस्तक ह्या व्यासपीठाच्या अधिष्ठान मूर्ती ज्ञानवृत्त वयोवृत्त तपवृत्त असणारे आमच्या भागाचं भूषण आमच्या भागाचं या ठिकाणी एक आदर्श व्यक्तिमत्व आमचे माऊली महाराज भुते गंगाधर माऊली भुते यांच्या चरणावरती नतमस्तक. ज्ञानवृत्त वयोवृत्त आणि तपवृत्त असणारे आमचे माऊलीकर महाराज असतील या ठिकाणचे वाचक असतील सूचक असतील सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. आमच्या सोबत आलेले आमचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण मारुती पाटील दुगाळे गावगुडेकर यांच्या चरणावरती नतमस्तक. कोण गळ्याचे धनी असणारे आमचे गायक वाचक देवानंद पाटील वडजे यांच्या चरणावरती नतमस्तक. आणि सेवेला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्वांची माफी मागतो कारण आमच्यामुळं ग्रंथाला जवळपास 1 तास या ठिकाणी उशीर झालेला आहे. कारण आमचं वाचक यायला म्हणण्यामध्ये अर्धा तास आला नाही आणि न आल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी थांबावं लागलं आणि येताना उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांच्या या ठिकाणी का तर ऋणामध्ये आनंद व्यक्त करतो कारण आमच्यामुळं आपणास या ठिकाणी थोडासा उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आणि कथेला सुरुवात ह्या ठिकाणी अगदी गोड असणारं विमान चालू होतं. काय तर नित्य नेमनामे ते प्राणी दुर्लभा नित्य नेमनामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी. याने जोपर्यंत त्या ठिकाणी अधिक मास या ठिकाणी नेमानं त्या ठिकाणी असणाऱ्या आचारसंहितेने जर करत असेल तर निश्चित अशा पद्धतीनं पुरुषोत्तम भगवान आणि पुरुषोत्तम भगवंताची भावानं जर भक्ती त्या ठिकाणी केलं तर निश्चित अशा पद्धतीनं
ते त्यांना अखंड अशा पद्धतीचं सुख प्राप्त करून देत आहेत. अशा पद्धतीनं ही ओवी बोलायला लागली. इंद्रियाता दिवासी मनुष्य मात्र नियमासी अवश्य पावे ते तुझसी सांगतो ऐक साचर. आणि म्हणून भगवान विष्णू परमात्मा इंडियामध्ये माता लक्ष्मीला बोलताय अधिक मासाचं महात्म्य आहे किंवा अधिक मासामध्ये या ठिकाणी अनेक प्रकारचे व्रत या ठिकाणी सांगितण्यात आलेले आहे. आणि मग हे व्रत आचरण करताना या व्रताचं पालन करताना काय काय करावं लागतं ते मी सांगतो. अशा पद्धतीनं भगवान विष्णू परमात्मा बोलतात. आणि म्हणून त्या ठिकाणी नांदिका व्हायला लागलं म्हणजे राही त्या ठिकाणी राही काय करावं तर त्या ठिकाणी पावले अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे जे धान्य आहे त्या धान्याचं त्या ठिकाणी दान करायला सांगायला लागले. आणि काय सांगताय ते आपण पुढे वस्तू संपूर्ण आदिवासी सोडाव्या जितक्या वस्तू हमेशा वेदारा तितक्या समस्त वर्जाव्या. आणि म्हणून पुढचं असताना त्या ठिकाणी महात्म्य किंवा पुढचं त्या ठिकाणी आता सांगायला लागले अधिक महात्म्य आहे किंवा अधिक मास आहे. या अधिक मासाचं व्रत वापरले करताना व्रताचं आचरण करताना आमचं जे काही असणारे दुर्गुण आहे त्या ठिकाणी असणारे अंमली पदार्थ असतील ते सर्व त्यागावं लागतं. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे व्यसन आम्हाला असतात आणि म्हणून व्यसनापासून दूर आम्हाला जावं लागतं. त्या ठिकाणी कसं तर दारू गाण्यामध्ये पिवे आलो अक्कल गुम हो जाते है. याने ना अंमली पदार्थ घेतल्याच्या नंतर स्वतःच्या आमचं जो पैसा आहे आमचं त्या ठिकाणी दहन करावं लागतं. आणि जगामध्ये त्या ठिकाणी ते काय होतं तर आमची त्या ठिकाणी आमची चुकीचं अशा पद्धतीने ठरवलं जातं. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे अधिक मान्य करताना आम्हाला अंमली पदार्थाचा किंवा आमच्या शरीरातील दुर्गुण जे आहे आमचे दुर्व्यसन जे आहे त्या दुर्व्यसनाचा त्याग करावा लागतो. अनेक प्रकारचे असणारे जे आम्ही त्या ठिकाणी दुर्व्यसन करतो त्या दुर्व्यसनाचा त्याग आम्हाला करावा लागतो. आणि केल्याच्या नंतर या व्रताचं आचरण करावं लागतं. अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे जे असणारे महत्व आहे तो अनेक प्रकारचे त्या ठिकाणी काय नाकारावं किंवा कुठलं आमिष त्यागावं अशा पद्धतीचं सर्व व्रताचरण भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगतात. आणि म्हणून तांबडा असणाऱ्या पात्रामध्ये त्या ठिकाणी गव्य असणार
त्यांच्या विरोधातली त्याला परनिंदा या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून परनिंदा त्या ठिकाणी केली नाही पाहिजे अधिक मासामध्ये. आणि पुढे जाऊन सांगायला लागले कसं तर भरावी नारी माऊली समान मानले यादन काय वेळचे. याने परावी माऊली असणारी किंवा परदारा त्या ठिकाणी गमन नाही केलं पाहिजे. परावी स्त्री म्हणजे माझी बहीण, माझी माता, माझी भगिनी, अशा पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. अशा व्रताचं त्या ठिकाणी असणारं महात्म्य किंवा व्रत करताना काय करावं किंवा काय करू नये हे असणारे भगवान विष्णू परमात्मा माता दिलेला होता. शैलदुष्ट भावदुष्टाना क्रियादुष्ट शब्ददुष्टापना दुःखाना विपचेताना अधिक मासी वरजावे. आणि म्हणून त्या ठिकाणी शल्यदुष्ट भावदुष्ट अशा असणारे अनेक त्या ठिकाणी ज्या मिष्टान नाही किंवा दुष्टान नाही त्या दुष्टांनाचा आपण त्याग करावा, ह्याचं वर्णन करावं, अशा पद्धतीनं अधिक मासामध्ये करावं. दुष्ट पतितांचे भक्तासी आणि देवभागासी देवी सर्व रजस्वलासी अधिक मासी बोलू नये. आणि म्हणून त्या ठिकाणी कसं तर दृष्टी जाणारा अन्न त्या ठिकाणी त्यागावं किंवा रजस्वलांची त्या ठिकाणी बोलू सुद्धा नाही अशा पद्धतीनं बोलायला लागले. कारण असणारं अधिक महात्म्य किंवा या महिन्यामध्ये आचरण करताना मात्र शुद्ध मन प्राप्त करताना किंवा शुद्ध मनानं त्या ठिकाणी आचरण करावं. असणारे दुष्ट आमचे दुर्विकार जे आहे ते दुर्विकाराचा त्याग आम्ही करावा. अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे दुष्ट असणारे किंवा दुर्गुण असणारे या ठिकाणी कमी करते किंवा भगवान परमात्मा माता लक्ष्मीला बोलतात. आणि कतही पाहिलेले अन्न काकद्रदाने सुतकाना ते अधिक मासाची जाणार भक्षू नये कदा. आणि म्हणून पुढचा असणारा त्या ठिकाणी वर्ज काय तर त्या ठिकाणी आपल्याला एखादं सुतक आहे आणि सुतकामध्ये शिजवलेलं अन्न असेल किंवा त्या ठिकाणी सुतकामध्ये झालेलं अन्न असेल त्याचं आम्ही भोजन करू नये किंवा ते अन्न आम्ही त्या ठिकाणी सेवन करू नये अशा पद्धतीने या ठिकाणी सांगायला लागले. आणि मग सांगताना पुढे काय बोलतात तिकडे बोलतो हा येऊ नका. आणि तया पाहिलेले अन्न काकद्रष्टाने सुतकाना ते अधिक मासा माझे जाणार भक्षू नये कदापि. वेद स्त्री गोव्रते महंतरे याची निंदा कदा अधिक मासी करू नये. आणि म्हणून पुढचा असताना वेदाची निंदा त्या ठिकाणी करू नये. द्विज म्हणजे ब्राह्मणांची संतांची निंदा करू नये किंवा भूपाळ म्हणजे त्या ठिकाणचे राजा असतील त्या सर्वांची असताना निंदा करू नये. स्त्री गोमाता अशा पद्धतीनं सर्वांचा असताना त्या ठिकाणी निंदा आपण करू नये. आणि यामध्ये अधिक मासामध्ये विशेष अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी लक्ष द्यावं आणि हे असणारं सर्व त्यागावं. साक्षात भगवान राधा कांता पुरुषोत्तमा दोषतो. आणि म्हणून आतापर्यंत सांगितलेले जे काय आपल्याला वर्ज्य काम आहे किंवा ज्यांना करू नका अशा पद्धतीनं भगवंत त्या ठिकाणी माता लक्ष्मीला सांगतायत किंवा कवी करते तुम्हाला सांगतायत हे जर आम्ही वर्ज्य केलं किंवा हे जर त्या ठिकाणी आम्ही सोडलं हे कार्य जर आम्ही केलं नाही किंवा त्या नियमानं सांगितलेल्या नियमाचं जर पालन आम्ही केलं तर निश्चित अशा पद्धतीनं भगवान त्या ठिकाणी पुरुषोत्तम
आमच्यावरती प्रसन्न होतात आणि या ठिकाणी संतुष्ट होत आहेत आणि देव संतुष्ट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय तर आम्ही त्या ठिकाणी आम्हाला कसलीच कमतरता होणार नाहीये अशा पद्धतीनं कवी करते बोलतात श्रीमंत भागवत अधिक मासी भाविक नित्य निवेसे तयाचे पुण्य वर्णवयासे चतुर्मुखही शकेना. आणि म्हणून ते पुढे सांगताय काय तर गीता भागवत करती स्तवना गीता भागवत करती श्रवणा अखंड चिंतन विठोबाने याने गीतेचं भागवताचं जर श्रवण त्या ठिकाणी आम्ही केलो तर अधिक अधिकम फलम याने ना अधिक महिन्यात केलेलं श्रवण अधिक महिन्यात केलेलं त्या ठिकाणी काय तर भक्ती अधिक महिन्यात केलेलं आम्ही वचन आम्ही अधिक महिन्यात केलेलं त्या ठिकाणी श्रवण अधिक आम्हाला त्या ठिकाणी पुण्य प्राप्त करून देतं आणि ज्यांचं वर्णन चतुर्मुख म्हणजे चार मुखाचा असणारा देव ब्रह्मदेव सुद्धा त्या ठिकाणी करू शकत नाहीये अशा पद्धतीनं कवी करते बोलतात अधिक पुरुषोत्तमा साता जे शाळे ग्रामशिळे प्रत तुळशीधर लक्षे पूजिता तयाची पुण्यानंताचे आणि मग पुढं जाऊन सांगायला लागले अधिक मासामध्ये त्या ठिकाणी काय तर आपलं पुरुषोत्तम भगवान नारायण भगवान किंवा विष्णू परमात्माची पूजा केल्याच्या नंतर संतुष्ट होतात असं नाही कारण त्रिशूळावरी काशीपुरी चक्रवरी पंढरी दोन्ही सारिके सारिके विश्वनाथ विठ्ठल सखे याने ना भगवान भोळे शंकर आणि माझे विष्णू परमात्मा दोन्ही सारखे आहेत आणि म्हणून त्यांचं त्या ठिकाणी शालिग्रामाची असणारी मूर्ती तुळशी मध्ये असणारी असेल किंवा देवालयात असेल तिथं जरी त्या ठिकाणी तुळशी दळ त्या ठिकाणी आपण करून पूजन केलं तरी सुद्धा आमचा पुण्य या ठिकाणी अनंत अशा पद्धतीने होईल किंवा आमच्या पुण्याला त्या ठिकाणी गणना राहणार नाहीये अशा पद्धतीनं माता लक्ष्मीला भगवान परमात्मा त्या ठिकाणी सांगतात आणि अशा पद्धतीचा जो व्रत आचरण करत असेल त्याला त्या ठिकाणी तर तो सुद्धा त्या ठिकाणी पवित्र पावन होतो आणि चतुर्भुज होऊन त्या ठिकाणी परम गतीला अशा पद्धतीने तो पावतो असं त्या ठिकाणी भगवान परमात्मा बोलतात भक्तीनं त्या ठिकाणी केलेली पूजा भावने केलेलं व्रत हे निश्चित अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आम्हाला भगवान परमात्म्याकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही मोक्षाची प्राप्ती झाल्याशिवाय त्या प्राण्याला राहणार नाहीये अशा पद्धतीनं भगवान परमात्मा मातेला बोलतात
पद्धतीनं सर्व व्रतांचं निरूपण किंवा त्या ठिकाणी कुठलं व्रत आचरण करावं आणि केल्याच्या नंतर काय फायदा होतो हे सर्व व्रतांत माता लक्ष्मीला माता इंद्रेला भगवान विष्णू परमात्मा बोलायला लागले, सांगायला लागले. आणि मग पुढे बोला महाराज. सर्व पुण्यात्मा होय केवळ प्रतिदिनी अश्वमेधाचे फळ लाभे सकल तयासी. आणि म्हणून अशा पद्धतीचा आपल्याला नंतर बोलले त्या ठिकाणी जर करत असेल तर तो मात्र त्या ठिकाणी अश्वमेध केल्याच्या नंतर जेवढं फळ प्राप्त होतं ते सुद्धा फळ त्याला प्राप्त होतं. अशा पद्धतीनं भगवान परमात्मा बोलतात. आणि म्हणून आता या ठिकाणी व्रत सोडताना कसं सोडावं किंवा व्रत त्या ठिकाणी नियमपूर्वक सोडण्याचा मार्ग कोणता किंवा नियमपूर्वक सोडण्यासाठी काय करावं लागतं ते सांगणार आहे. आपण या ठिकाणी श्रवण करावं, विधीपूर्वक सांगतो. अशा पद्धतीनं भगवान परमात्मा बोलतात. ब्राह्मणांना त्या ठिकाणी भोजन द्यावं, ब्राह्मणांना अन्नदान द्यावं आणि उद्यापन करावं. आणि उद्यापन करताना सुवर्णाचं दान त्यांना त्या ठिकाणी द्यावं. अशा पद्धतीने बोलतात. देताना मात्र दुग्धदान म्हणजे दुधाचं दान किंवा दह्याचं दान सुद्धा त्या ठिकाणी करावं. अशा पद्धतीनं कोणता भगवान परमात्मा बोलतात. निश्चित अशा पद्धतीनं आम्हाला ते फळ प्राप्त होतं. आणि मग कुठलं दान दिल्याच्या नंतर कुठलं फळ प्राप्त होतं. लोणी तुमच्या आपण ते द्यावं किंवा पुढे जाऊन सांगायला लागले दुग्धदान त्या ठिकाणी करावं. आणि अशा पद्धतीने अनेक प्रकारचे दान त्या ठिकाणी द्यावं. शय्यादान द्यावं किंवा एखादं आपण त्या ठिकाणी जरा आपण बिछाना म्हणू किंवा त्या ठिकाणी शय्या म्हणू ते दान करावं. आणि केल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होईल तर त्यांना
आहे आम्ही ते असताना भक्ष त्या यज्ञामध्ये दान करतो आणि प्रत्येक यज्ञाचं दान त्या ठिकाणी करताना मात्र भगवंताचं नाम मुखाने घेतो. अशा पद्धतीनं हे असताना पोटातील असताना यज्ञ आहे आणि ह्या यज्ञामध्ये आम्ही अन्न रूपी त्या ठिकाणी असताना भक्ष टाकतोय आणि म्हणून प्रत्येक असताना त्या ठिकाणी भगवंताचं नाव मनामध्ये घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं मौन भोजन केलं पाहिजे. उत्तम माने जीव घालणे दाम्पत्य कारणे नकटेश धर्मान वाणे दान देणे आदर्श. आणि म्हणून त्या ठिकाणी दान देताना किंवा भोजन करताना कशा पद्धतीने लक्ष्मी नारायणाचा जोडावा असावा. एकट्या व्यक्ती त्या ठिकाणी सपत्नीक पत्नी करताना भोजन त्या ठिकाणी द्यावं. दाम्पत्य म्हणायला लागलं आणि दान दिल्याच्या नंतर मात्र आदर्श दान होतं. कारण देव त्या ठिकाणी असणारे एकटे जरी असले तरी त्यांना किंमत नाहीये आणि त्याच ठिकाणी लक्ष्मी आली तर लक्ष्मी नारायणाचा जोडाव्याच्या नंतर परिपूर्ण होतं आणि त्याच न्यायानं दाम्पत्याला भोजन त्या ठिकाणी द्यावं. अशा पद्धतीने ही ओळी बोलायला लागली. उपनहानाची सांगता उपनहानाने होय तत्वता लवणाचा परित्याग करिला नाना रसदान द्यावे. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी असतं नवल म्हणजे मिठाचा परित्याग केल्याच्या नंतर किंवा मिठाचा परित्याग करावा आणि केल्याच्या नंतर नाना प्रकारचे रस दान द्यावे. अशा पद्धतीनं अनेक व्रताचं आचरण कोणतं कवी करते सांगायला लागले आणि शेवटी काय होतं आता वैद्य घ्या. दीपदान व्रताची अंती करायत्र संपूर्ती पात्रासहित दीपानिवृत्ती दान द्यावा विप्रासे. आणि म्हणून हे व्रताचं आचरण आहे आणि व्रताच्या शेवटी मात्र दीपदान त्या ठिकाणी द्यावं. दीपदान देताना कोणाला त्या ठिकाणी पात्रासहित दीपदान कोणाला तर ब्राह्मणाला द्यावं. अशा पद्धतीने या ठिकाणी बोलायला लागले आणि बोलताना या ठिकाणी कसं तर झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित. कारण या ठिकाणी ज्ञानव्रत वयोव्रत तपोव्रत असणारे आमचे मारुती पाटील त्या ठिकाणी जुगाडे आहेत त्यांना सुद्धा सेवा द्यायची आहे. आणि म्हणून या ठिकाणी कसं तर आपुलिया बळे मी नाही बोलत सकाळ कृपावंत वाचा त्याची या नेहनं साळुंकी मंत्र बोल तसे वाणी बोल पिता धन्य वेगळाची या नेहनं या ठिकाणी भगवंतानं जशा पद्धतीने बुद्धी दिली त्या बुद्धीनुसार किंवा त्या ठिकाणी बुद्धीच्या भगवंताच्या भगवंताच्या बुद्धीच्या बळावर भगवंताने त्या ठिकाणी दिलेले काय देखावी आहे कवी एक नारायण या नेहनं भगवंताने जे काही बोलून घेतलं ते भगवंताचा कृपाशीर्वाद आहे. आणि बोलताना एखादा वेडा शब्द झाला असेल तर तो माझ्या अल्पबुद्धीचा दोष आहे आणि म्हणून बोलिलेले पुढे वेळी वापुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध या नेहमी या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर सूचकाची सेवा